हॅलो स्टुडंट्स, बी स्कॉलर या चॅनलमध्ये आपले सगळ्यांचं स्वागत आहे. तर स्टुडंट्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 31 जुलै 2022 रोजी झालेला इयत्ता 5वीचा पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेचा पेपर क्रमांक 1 म्हणजे भाषा व गणित हा आपण स्पष्टीकरणासह सोडवणार आहोत. सोडवायला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही या चॅनलवर अजून नवीन असाल तर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करू शकता, जेणेकरून तुम्हाला यापुढील सर्व स्कॉलरशिप परीक्षेच्या अपडेट्स तुम्हाला भेटतील. तसेच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही तुमच्या मित्रापर्यंत शेअर नक्की करा आणि लाईक व कमेंट करायला सुद्धा विसरू नका. चला तर मग आपण प्रत्यक्ष ही प्रश्नपत्रिका सोडवायला सुरुवात करूया. बाजारामध्ये 17 आंब्यांच्या पेट्यांची किंमत 6035 आहे, तर अशा 25 आंब्याच्या पेट्याची किंमत किती? आता यामध्ये काय करावं लागेल आपल्याला? 17 आंब्याच्या पेट्या आहेत, त्यांची किंमत 6035 आहे. मग एकूण पेट्या किती होत्या हे काढण्यासाठी आपल्याला 6035ला 17ने भागावं लागेल. 17ने जर आपण 6035ला भागले तर 355 उत्तर येते. म्हणजे 355 पेट्या या ठिकाणी होत्या आणि ज्यामध्ये 17 आंबे होते आणि त्यांची किंमत एवढी होती. आता 25 आंब्याच्या पेट्या आहेत. पेट्या आपल्याला एवढ्याच घ्यायच्या आहेत, किती? 355. तर त्याची किंमत काढायची आहे. म्हणजे 355 पेट्यांची 25 आंब्याने किती होतील मग किंमत त्याची बघा. तर त्याची किंमत होणार आहे 25 5 1,600, 25 5 परत 1,600, 1,600 आणि 12 किती होतात? 137. 8 आणि 13 आणि 25 त्रिक 75, 75 आणि 13 किती होतात? 88. म्हणजे किती किंमत होईल त्यांची? 8,875. पर्याय क्रमांक 2. मारियाला सेमिनारसाठी 10:30 वाजता पोचायचे होते, परंतु गाडी पंक्चर झाल्यामुळे तिला पाऊण तास उशीर झाला. तर ती किती वाजता सेमिनारला पोचली? तर 10:30च्या पुढे पाऊण तास जर आपण घेतले तर 11:15 वाजतील. म्हणून या ठिकाणी 11:15 त्या ठिकाणी झालेले असतील. खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे म्हटलेलं आहे. कोणत्याही संख्येला शून्याने गुणल्यास गुणाकार ती संख्या येते, हेच विधान अयोग्य आहे. कारण कोणत्याही संख्येला शून्याने गुणल्यास गुणाकार हा 0 येतो. 2 अंकी संख्येत 6 अंक असलेल्या संख्या किती आहेत? तर 6 अंक 2 अंकी संख्येमध्ये हा 19 वेळा येतो. म्हणजे 19 संख्या या ठिकाणी आहेत. 200च्या शेकडा 10 मधून 10 वजा केल्यास किती उरतात म्हणलेलं आहे. 200चे शेकडा 10 म्हणजे किती होतात? 20 होतात. तर त्याच्यामधून 10 वजा केल्यास तर किती राहतील? 10. खालीलपैकी कोणती जोडी जोडमूळ नाही व सहमूळही नाही म्हटलेलं आहे. आता जोडमूळ नसलेली जोडी आहे ती म्हणजे 82 आणि 88. आणि सहमूळ नसलेली जोडीसुद्धा तीच आहे. 1च्या व्यतिरिक्त 2 हा विभाजक या ठिकाणी कॉमन आहे. त्यामुळे इथं सहमूळ आणि जोडमूळ नसलेला पर्याय आहे 82 आणि 88. पर्याय क्रमांक 1. समीरने 6,07,000 ही संख्या अंकात लिहिताना त्या चुकून अशी लिहिली तर त्याचे उत्तर किती फरकाने चुकलेलं आहे? तर 6,07,000 आपण ही संख्या अशी लिहितो पर्याय क्रमांक 3 मधील प्रमाणे, आणि त्यांनी लिहिलेली आहे 60,07,000 या पद्धतीने लिहिलेली आहे. म्हणजे 60 मधून 6 जर गेले तर किती लाख राहतात? 54 लाखाच्या फरकाने या ठिकाणी ते आलेले आहे. म्हणून पर्याय क्रमांक 2. त्यानंतर या ठिकाणी बघा, अपूर्णांकाची बेरीज करायची आहे. पायासारखा नाही, आपण पायासारखा करून घेतला तरी चालेल. तिघांची एकदाच केली तरी चालेल. तिघांची एकदाच करूया आपण, म्हणजे सोपे होईल आपल्याला. अधिक 5/8. आता या तिघांचा लसावी किती येईल बघा, तो करून घेऊया, किंवा त्यांचा गुणाकार छेदाचा केला तरी चालेल. आता या तिघांचा लसावी जो आहे तो 24 होतो. म्हणजे छेद 24 करून घेण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? वरसुद्धा तेवढ्यानेच गुणावं लागेल. आता 4 हा छेद आहे, याला 24 करून घेण्यासाठी 6ने गुणावं लागेल. म्हणजे वरसुद्धा 6ने, म्हणजे 6 त्रिक किती झाले? 18. अधिक इथं 4ने गुणावं लागेल. म्हणजे वरसुद्धा 4ने, म्हणजे 5 चोक 20. इथं 8 त्रिक 24, 3ने गुणावं लागेल. म्हणून वरसुद्धा 3ने गुणले तर 5 त्रिक 15. आता बघा यांची बेरीज करा. 8 आणि 5 13, 2 आणि 2 4 आणि 5 किती झाले? 53 झाले. 53 भागिले 24 हे आपलं उत्तर असेल. पण इथं आपल्याला दिसत नाही. मग 24 हा छेद आहे. 24 गुणले 2 48. 48 अधिक 5 किती होतात? 53 होतात. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर असेल. याचाच अर्थ असाही होतो.
625 चौरस मीटर क्षेत्रफळ असलेल्या चौरसाकृती बागेला 4 पदरी कुंपण घालण्यासाठी 50 रुपये प्रति मीटर प्रमाणे किती खर्च येईल म्हणले. आता क्षेत्रफळ दिलेलं आहे, त्यावरून आपण काय करूया, बाजू काढून घेऊया. बाजूवरून आपण मग त्याचं परिमिती काढून घेऊया, म्हणजे 1 पदरी कुंपण मिळेल आपल्याला आणि त्यावरून 4 पदरी कुंपणाचे पैसे आपण काढूया. आता 625 चौरस मीटर क्षेत्रफळ आहे. चौरसाच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय, बाजूचा वर्ग. मग बाजूचा वर्ग बरोबर किती आहे, 625. मग दोन्ही बाजूचं वर्गमूळ काढलं तर बाजू बरोबर किती येईल, 25 येईल, बरोबर. मग हे 25 मीटर बाजू झाली. तर त्याचे परिमिती काढूया आपण. परिमिती म्हणजे 4 गुणले बाजू, म्हणजे 4 गुणले 25 बरोबर 100 मीटर. 100 मीटर हे 1 पदरी कुंपण झालं. असं 4 पदरी कुंपण म्हणजे 4 गुणिले 100 बरोबर 400 मीटर झालं. मग एका मीटरची किंमत दिली आपल्याला 50 रुपये खर्च दिलेला आहे त्याला. मग 400 मीटरची किती होतील, 400 गुणिले 50 बरोबर 4 पंचे 20 आणि हे वरचे 3 शून्य म्हणजे किती रुपये झाले, 20,000 रुपये खर्च आपल्याला त्या ठिकाणी येणार आहे. पर्याय क्रमांक 4. एका सेवाभावी संस्थेने वृक्षारोपण कार्यक्रमाअंतर्गत 100 किलोमीटर लांबीच्या रस्त्यावर 5 किलोमीटर अंतरावर एक याप्रमाणे दुतर्फा झाडे लावण्याचे ठरवले तर एकूण किती झाडे लावता येतील. बघा या ठिकाणी 100 किलोमीटर लांबीच्या रस्त्यावर 5 किलोमीटर अंतरावर म्हटलेलं आहे, म्हणजे 5-5 किलोमीटरवर अंतरावर जर आपण लावले तर दोन्ही बाजूला लावायचे. मग एका बाजूला झाडे किती होतील, 100 भागिले आपण 5 करूया तर किती होतात, 20 झाडे होतात. परंतु एक आपल्याला शेवटी एक झाड लावावं लागणार आहे, म्हणजे किती, एका बाजूला 21 झाडे झाले. दुतर्फा किती होतील, 21 गुणिले 2 म्हणजे 42 झाडं त्या ठिकाणी लावावी लागतील. त्यानंतर संदीपजवळ 42,378 क्रमांकापासून 42,432 या क्रमांकापर्यंत नोटा असलेले 100 रुपयाचे एक बंडल आहे. तर 100 रुपयांच्या नोटाऐवजी त्यांना 500 रुपयांच्या नोटा हव्या असतील तर 500 रुपयांच्या एकूण किती नोटा येतील. अगोदर आपण 100 रुपयाच्या नोटाचे किती पैसे होतात ते आपण काढूया. आता इथं नोटांचा नंबर दिलेला आहे म्हटल्यानंतर आपल्याला काय करावं लागेल, याची वजाबाकी करावी लागेल, म्हणजे एकूण नोटा किती आहेत ते आपल्याला कळतं. आता यांची वजाबाकी 54 आली. ही 54 वजाबाकी आणि नोटा धरताना पण ही 78 क्रमांकाची सुद्धा नोट धरायला पाहिजे, म्हणजे 54 आणि 1 किती झाल्या, 55 नोटा झाल्या. मग 55 नोटाचे 100 रुपये प्रमाणे किती होतात, 5,500 होतात. मग 5,500चे 500 रुपये नोटाने किती नोटा लागतील, तर 11 नोटा त्या ठिकाणी द्याव्या लागतील. आदित्यला केरळ सहलीला जाण्यासाठी 9,500 प्रवास खर्च, किती, 9,500 प्रवास खर्च, 7,500 रुपये इतर खर्च, 7,500 म्हणजे 7,250. तर केरळ सहलीसाठी एकूण किती रुपये खर्च झाला, किती रुपये झाला बघा, 16,750 म्हणजेच किती, 17,500. पर्याय क्रमांक 1. 16,750 म्हणजे किती, 17,500. त्यानंतर बघा शेजारील घड्याळात किती वाजलेले आहेत. आता शेजारील घड्याळामध्ये लहान काटा 9 वर आहे आणि हा 12 वर आहे, म्हणजे किती वाजलेले आहेत, 9 वाजलेले आहेत. पर्याय क्रमांक 2. खालील आकृतीतील प्रत्येक चौरसाचे क्षेत्रफळ 1 चौरस सेंटीमीटर असल्यास आकृतीची परिमिती काढायची आहे. आता बघा या ठिकाणी परिमिती काढायची आपल्याला. त्यांच्या बाजू किती आहेत ते आपण मोजूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22. या ठिकाणी 22 बाजू आहेत त्या 1-1 सेंटीमीटरच्या, म्हणजे 22 गुणिले 1 बरोबर किती होतात, 22. म्हणजे 22 सेंटीमीटर ही त्यांची परिमिती असेल. कारण इथं चौरसाचं क्षेत्रफळ दिलं 1 चौरस सेंटीमीटर, म्हणजे त्याची बाजू किती असेल, वर्गमूळ 1च असणार आहे, म्हणजे 1 बाजू असणार आहे, म्हणून या ठिकाणी 22 सेंटीमीटर परिमिती असेल. त्यानंतर बघा 435 गुणिले 1 आणि इथं एक चिन्ह दिलेलं आहे, बरोबर 5 आणि तेच चिन्ह डबल दिले 0. तर याच्या जागी आपल्याला काय करायचं आहे, समान अंक आहे तो अंक आपल्याला शोधायचा. आता इथं बघा एकक स्थानी इथं तोच अंक आहे, इथंही तोच अंक आहे आणि इथं एकक स्थानी 0 हा अंक आहे. म्हणजे या ठिकाणी 5नं जर 0ला गुणलं तर 0च येणार आहे आणि 5नं जर इथं 1ला गुणलं तर 5 येईल, म्हणजे इथं कोणता असायला पाहिजे, 0 असायला पाहिजे. किंवा इथं 2 जर असेल तर 5 दोन्ही 10, इथंही 0 येऊ शकतं. म्हणून आपण काय करूया, आता
आता जर मी इथं 0 घेतलं तर काय होईल, 10ने गुणाकार म्हणजे किती यायला पाहिजे, 4350 यायला पाहिजे, पण इथं नाही म्हणून हा 0 येणार नाही. त्यानंतर 2 हा पर्याय असू शकतो, 5 दोन्ही 10, एकक स्थानच्या अंकाची बेरीज 10 येते म्हणजे इथं 0 येतो, म्हणजे 2 हा अंक या ठिकाणी येऊ शकतो. मग आपण गुणून बघूया, आता डायरेक्ट व्हेरीफाय करून बघूया. इथं 12 घेतले, 12 पंचवीस 60, 12 त्रिक 36, 36 आणि 6 किती होतात 42, आणि 12 चौक 48 आणि 4 किती होतात 52, म्हणजे 2 हा अंक या ठिकाणी येतो. म्हणजे आपलं पर्याय क्रमांक 3 हे उत्तर अगदी बरोबर आहे. त्यानंतर इकबालने 25,000 रुपयाला एक जुनी मोटारसायकल विकत घेतली. तिच्या दुरुस्तीसाठी रुपये 8,500 व रंग देण्यासाठी रुपये 2,500 खर्च केला. ती गाडी 38,500 रुपयाला विकली तर त्या व्यवहारात त्याला किती नफा झाला. आता त्याने 25,000ला विकत घेतलेले हे 25,000, त्यानंतर दुरुस्तीसाठी त्याने घातले 8,500 रुपये, रंग देण्यासाठी त्याने 2,500 रुपये घातले. एकूण खर्च किती झाला तो बघायचा आपण. किती झालेला आहे, 36,000 त्याचा एकूण म्हणजे त्याची खरेदी किंमत टोटल झालेली आहे. त्यांनी ती विकली 38,000ला 500, 38,500ला विकलेली आहे. म्हणजे 38,500 मधून 36,000 वजा केले तर त्याला नफा झालेला आहे किती, 2,500, पर्याय क्रमांक 2. तर अशा पद्धतीने हे उदाहरण सोडवायचं होतं. खालीलपैकी कोणते विधान अचूक आहे बघा. तर चौरसाच्या चारही कोणांची बेरीज 180 अंश असते, हे चुकीचं आहे कारण 360 अंश असते. त्रिकोणाच्या सर्व कोणांच्या मापाची बेरीज काटकोन एवढी असते, हेही चुकीचं आहे. चौकोनाच्या बाजूंची संख्या ही त्रिकोणाच्या बाजूच्या संख्येच्या दुप्पट असते, असं काहीही रूल्स नाही. त्रिकोणाच्या सर्व कोणांच्या मापाची बेरीज ही चौकोनाच्या सर्व कोणांच्या मापांच्या बेरजेच्या निम्मी असते, हे अगदी बरोबर आहे. कारण त्रिकोणाच्या सर्व कोणांच्या मापाची बेरीज ही 180 अंश असते आणि याची 360 असते, तर ही बेरीज या चौकोनाच्या मापांच्या बेरजेच्या निम्मी असते, पर्याय क्रमांक 4. पुढीलपैकी सर्वात मोठी संख्या कोणती आहे. तर यामधील सर्वात मोठी संख्या आहे ती म्हणजे 0.91, पर्याय क्रमांक 1. त्यानंतर आदर्श विद्यालयाने 47,989 व सरस्वती विद्यालयाने 8,493 पूरग्रस्तांसाठी मदत निधी गोळा केला. तर त्यातील 50,042 घरगुती वस्तूसाठी व उरलेली रक्कम खाऊच्या पाकिटासाठी वापरली. तर खाऊच्या पाकिटासाठी किती निधी त्यांनी वापरलेला आहे. अगोदर काय करावं लागेल आपल्याला, आदर्श विद्यालयाने आणि सरस्वती विद्यालयाने किती मदत निधी गोळा केला ते बेरीज करावं लागेल. म्हणजे 47,989 अधिक 8,493 यांची बेरीज करा. किती आली, 56,482. आता त्यामधून 50,042 त्यांनी काय केलेलं आहे, घरगुती वस्तूसाठी दिलेला आहे. 56,482 वजा 50,042 म्हणजे उरलेली किती असेल रक्कम खाऊच्या पाकिटांसाठी. तर बघा वजाबाकी करा, किती झाले, 6,440 रुपये त्यांनी काय केलं होतं, खाऊच्या पाकिटासाठी निधी यूज केला. त्यानंतर खालीलपैकी कोणते विधान अचूक आहे असं म्हटलेलं आहे. आता अचूक असलेले हे चुकीचं आहे. 25% म्हणजे 25चे 100, 20चा शेकडा 5 म्हणजे किती 4, तर 20चा शेकडा 5 म्हणजे 4 होत नाही, तर काय होतं 1 होतो, म्हणजे हे चुकीचं आहे. अचूक म्हणजे बरोबर आपल्याला पर्याय निवडायचा आहे. 50चा शेकडा 50 म्हणजे किती 2.5, हे पण चुकीचं आहे. त्यानंतर 0.68% म्हणजे 68%, हे बरोबर आहे. कारण 68%ला आपण असं लिहितो 68/100, ते दशांशांना आपण सरकवले तर ते काय होतं डावीकडे सरकतात, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आपलं अगदी बरोबर आहे. 7.6 मीटर त्रिज्या असलेल्या वर्तुळाकार मैदानाचा व्यास किती. त्रिज्या 7.6 आहे, व्यास हा त्रिज्येच्या दुप्पट असतो, म्हणून 7.6ची दुप्पट होते. 6 6 12 आणि 8 7 15 म्हणजे 15.2 मीटर. त्यानंतर एक शर्ट शिवण्यासाठी 2.25 मीटर कापड लागते, तर 5 शर्ट शिवण्यासाठी किती मीटर कापड लागेल. आता 2.25 मीटर म्हणजे 2.25 मीटर कापड, असे 5 शर्ट शिवायचे आहेत, म्हणजे गुणाकार करावा लागेल आपल्याला.
किती येईल 11.25 मीटर त्या ठिकाणी कापड लागेल, म्हणजे किती 11.25 मीटर. पर्याय क्रमांक 2. 36च्या एकूण विभागाची संख्या ही 24च्या एकूण विभागाच्या संख्येपेक्षा कितीने जास्त म्हटले. आता 36चे विभाजक काय आहेत? 1, 2, 3, त्यानंतर 4, 6, 9, त्यानंतर 12, 18 आणि 36. त्यानंतर 24चे बघा आता 1, 2, 3, त्यानंतर 4, 6, 8, 12 आणि 24. तर कितीने जास्त आहेत? 1ने जास्त. पर्याय क्रमांक 1. 75,09,535 या संख्येनंतर येणारी क्रमिक संख्या खालीलपैकी कोणती? 75,09,535. 35 नंतर काय ते 36, म्हणजे 75,09,536 क्रमिक येणारी म्हणते संख्येनंतर, म्हणजे ही संख्या त्या ठिकाणी येईल. कोणता पर्याय बरोबर आहे? तर पर्याय क्रमांक 4. त्यानंतर बघा, वृक्ष संवर्धन कार्यक्रमाअंतर्गत महाराष्ट्र शासनाने अमरावती अकोला व अमरावती यवतमाळ या महामार्गाला दुतर्फा 8,000 झाडे लावली. त्यापैकी 40% झाडे अमरावती अकोला महामार्गाला लावली, तर अमरावती यवतमाळ महामार्गाला किती झाडे लावली? आता 8,000चे 40% आपण काढून घेऊया. किती होतात? 8 चोक 32, म्हणजे 3,200 झाडे त्यांनी कुठं लावलेली आहेत? अमरावती अकोल्याला लावलेली आहेत. मग उरलेली किती झाडे असतील? 8,000 वजा 3,200 किती होतात? मग 4,800. पर्याय क्रमांक 4. त्यानंतर 74 आणि 75 साठी सूचना बघा. खालील चित्ररूप माहितीच्या आधारे प्रश्नांची उत्तरे लिहा. तर बघा, एका खेड्यातील काही घरामध्ये खाली दिलेल्या रंगाची रेशन कार्ड दिलेली आहेत. इथं रेशन कार्डाचा रंग आहे, इथं घरांची संख्या आहे. एक चित्र म्हणजे किती आहे? 100 घरे आहेत. केशरी रेशन कार्ड असलेल्या घरांची एकूण संख्या किती आहे? आता केशरी रेशन कार्ड असलेली घरे बघा, तर या ठिकाणी केशरी रंग असलेल्या कप्प्यामध्ये किती आहेत? 4 घरे आहेत, म्हणजे किती झाले? 4 गुणिले 100, 400 घरे झाली. म्हणून उत्तर असेल आपलं पर्याय क्रमांक 2. पांढरे रेशन कार्ड असलेल्या घरांची संख्या ही पिवळे व केशरी रेशन कार्ड असलेल्या संख्येच्या किती पट आहे म्हटलेलं आहे. आता पांढरे रेशन कार्ड असलेली संख्या घरांची संख्या 2 आहे, म्हणजे ती किती झाले? 200. त्यानंतर पिवळे आणि केशरी रेशन कार्ड, केशरी आहेत 4 आणि पिवळे आहेत 2, म्हणजे हे 200 आणि 400 किती झाले? 600. तर घरांच्या संख्येच्या किती पट आहे म्हटलेलं आहे. किती पट आहे मग बघा? 1/3 पट आहे. पर्याय क्रमांक 2. तर अशा पद्धतीने आपण इयत्ता 5वीची जुलै महिन्यातील प्रश्नपत्रिका पेपर क्रमांक 1 आपण स्पष्टीकरणासह सोडवलेले आहे. तुम्हाला याचं स्पष्टीकरण आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे मला लाईक व कमेंट करून नक्की कळवा. आणि आपण पुन्हा भेटूया एक नवीन प्रश्नपत्रिका घेऊन नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.